नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वांना खरीप 2025च्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सर्वांचं आमच्या DML ॲग्री बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व धरती ॲग्रो एजन्सीज या व्हिडिओ चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, खरीप सीझन ऐन तोंडावरती येत आहे. पेरण्यांची सुरुवात काही दिवसांमध्ये होईल, परंतु पेरणी करण्याच्या अगोदर आजचा आपला विषय घेणार आहोत आपण सोयाबीन पिकासाठीची जी बीज प्रक्रिया. आणि या बीज प्रक्रियेमध्ये आपण आता बघणार आहोत की नेमकं बीज प्रक्रिया म्हणजे काय, आणि बीज प्रक्रिया का केली पाहिजे, कशाची केली पाहिजे, आणि बीज प्रक्रियेपासून होणारे फायदे यासाठी, त्याचबरोबर बीज प्रक्रिया ही कोणत्या कोणत्या प्रकारची असते, या सर्व गोष्टींचा आज आपण या व्हिडिओमधून आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशी सोयाबीन पेरणीपूर्वची माहिती आपण सर्वांना देणार आहोत. आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की बीज प्रक्रिया का केली पाहिजे. तर बीज प्रक्रिया आपल्याला यासाठी करायची आहे की पिकावरती आपल्या उदाहरणार्थ खोडकीड, मुळकूज, मर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या बीज प्रक्रिया करता येतात, कराव्या लागतात. आता याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे बीज प्रक्रिया करू शकतो. ते एक म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी असते जैविक बीज प्रक्रिया. आता रासायनिक बीज प्रक्रिया कधी करायची आणि जैविक बीज प्रक्रिया कधी करायला पाहिजे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत की आपल्याला पेरणीपूर्व ज्या वेळेस बीज प्रक्रिया करायची, तर अगोदर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यायची. आता रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना कोणते कोणते घटक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याचं आपण थोडस या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी सांगू. याच्यामध्ये रासायनिक साठी आता आपल्याला थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशन असेल. त्याचबरोबर आता 3 घटक एकत्र असणार या सिंजेंटा कंपनीचं व्हायब्रन्स इंटग्रल हे एक बीज प्रक्रियासाठी औषध उपलब्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे स्किडानेक्स, एजेक्स्ट्रॉबिन व थायमिथॉक्झाम. असा 3 प्रकारे बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र, म्हणजे कीड व रोगांपासून व बुरशीजन्य कीड व रोगांपासून आणि बुरशीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला अशा कीटकनाशकांचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर आपल्याला GSP कंपनीचे PCT 410 हे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये पायक्लोस्ट्रोबिन, थायरम आणि क्लोथेनेडियन ही 3 घटक याच्यामध्ये आहेत. ॲग्रोस्टार कंपनीचे पेट्रा नावाने सुद्धा आपल्याला सेम जे PCT 410 मध्ये जे घटक आहेत तेच घटक आपल्याला पेट्रा मध्ये सुद्धा मिळतील. त्याचबरोबर IIL कंपनीचे शार्क सुपर, ज्याच्यामध्ये थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशन मध्ये आपल्या बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपल्याला उपलब्ध आहे. तर आता आपण बघूयात की याचा वापर आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. तर ही सगळी रासायनिक बीज प्रक्रियेसाठी उपलब्ध असणारी औषध आहेत. याचा वापर आपल्याला प्रति एकर त्या बियाण्यासाठी, जे की आपण साधारणतः 22 ते 30 किलो पर्यंत बियाणं प्रत्येक जण वापरत असतो, तर त्या बियाण्यासाठी 100 मिली औषध आपल्याला चोळून घ्यायचंय, व्यवस्थित लावून घ्यायचंय, आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटे 20 मिनिटापर्यंत हे औषध लावलेले बियाणं आपल्याला बोंद्री पोत्यावरती, गोनपाटावरती सुकवून घ्यायचं आहे. तर याचा वापर आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत जैविक बीज प्रक्रिया. आता जैविक बीज प्रक्रिया काय करायची आहे आपल्याला, तर जैविक बीज प्रक्रियेमुळे आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले अन्नद्रव्य हे पिकाला फास्ट उपलब्ध होतात. त्याचबरोबर ज्या जैविक बुरशी असतात त्या बुरशींचा आपल्याला कंट्रोल करण्यासाठी या जैविक बुरशीनाशकाची किंवा जैविक खतांची आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघा काय करता येईल, तर त्याच्यामध्ये आपल्याला जैविक बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा किंवा PSB, KSB इत्यादी, त्याचबरोबर
आता नवीन काही आलेले आहेत जे की एनपीके अपटेकसाठी म्हणजे नत्र स्फुरद पालाश याच्या उपलब्धतेसाठी काही जैविक खते लिक्विड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, त्याचीही बीज प्रक्रिया आपण करू शकतो. आता त्याची बीज प्रक्रिया कधी करायची आपल्याला, तर पेरणीच्या अगोदर किमान 2 ते 3 तास 2 ते 3 तास अगोदर पेरणीच्या आपण जैविक बीज प्रक्रिया करायची. एकदा का जैविक बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोणतीही दुसरी रासायनिक असेल किंवा कोणतीही बीज प्रक्रिया करायची नाही. तर याच्यामुळे काय होतं की बियाण्याची उगवण क्षमता वाढते. आता आपण बीज प्रक्रियेचे फायदे बघूयात. बीज प्रक्रिया केल्याने काय होतं की कोणत्याही प्रकारचे कीड व रोग येण्यास त्याच्यापासून बचाव होतो. त्याचबरोबर जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे जैविक जमिनीमधून उपलब्ध असलेले अन्नद्रव्य उचलण्यास मदत होते. शिवाय बियाण्यांची उगवण क्षमता वाढते. पीक उगवताना जोमदार निघतं, त्यामुळे उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झालेली दिसून येते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. कर्बनत्राचे गुणोत्तर याच्यामध्ये बॅलन्स आणि जमिनीतील अन्नद्रव्य हे मुळांच्या कक्षेत आणून ठेवण्याचं काम जे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना फायदा मिळतो. एकंदरीत पेरणीपासून ते लागवडीपर्यंतचे अशा पद्धतीने जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे फायदे होतात. त्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवांना आम्ही नक्की सांगू की रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपण पेरणी करायची नाही. धन्यवाद.